नमस्कार मंडळी. मंडळी, तुम्ही गाजराच्या सीझनमध्ये गाजराची खीर, गाजरचा हलवा खूप खाल्ला असेल. पण एक वेळेस ही बनवायला खूप सोपी आणि झटपट होणारी, तोंडात टाकताच विरघळणारी, मस्त रसरशीत अशी गाजराची रसमलाई एक वेळ नक्की ट्राय करा. चवीला खूप भन्नाट लागते. त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा. आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी अर्धा किलो छान ताजी आणि मस्त लाल चुटूक अशी गाजरे घेतली आहेत. गाजरे स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर पिलरने सर्व गाजराची साल अशा पद्धतीने काढून घ्यायची. गाजरची साल काढून घेतली की अशा पद्धतीने छोट्या छोट्या तुकड्यामध्ये गाजर आपल्याला कट करून घ्यायचे. अशा पद्धतीने सर्व गाजरे इथे मी कट करून घेतली आहेत. गाजराचे तुकडे खूप जास्त मोठे करायचे नाहीत, एकदम छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे. तर सर्व गाजरे इथे कट करून झाली आहेत. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही कट करून घेतलेली गाजरे टाकूया. आणि आता यामध्ये पाव कप साखर आणि पाव कप दूध आणि मिक्सरवरती याची छान बारीक अशी पेस्ट तयार करायची. तर बघा, अशा पद्धतीने मिक्सरवर गाजराची मस्त छान बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली. आता रसमलाईचा रस करण्यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे. आता हे दुधाला आपल्याला मस्त छान अशी दणदणीत उकळी काढून घ्यायची. तर बघा, दुधाला छान अशी उकळी आली आहे. रसमलाईचा रस करण्यासाठी आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं असते, म्हणजे बासुंदीसारखं थोडंसं घट्टसर करायचं असते. तर आता हे दूध आटवायला आपण बाजूच्या गॅसवरती ठेवूया आणि या गॅसवरती बाकीची प्रोसेस करूया. तर आता एका कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं. त्यामध्ये गाजराची पेस्ट घालून घ्यायची आणि आता ही गाजराची पेस्ट या तुपामध्ये साधारण 3 ते 4 मिनिटे छान अशी परतून घ्यायची, ही गाजराची पेस्ट सुकेपर्यंत. तर बघा, साधारण 5-1 मिनिटे गाजराची पेस्ट परतून घेतली आणि बघा, तुम्ही इथे बघू शकता गाजर पेस्ट छान अशी परतून झाली आहे. आता ही कढई सोडत आहे. तर आता या स्टेजला यामध्ये अर्ध्या कपाला थोडासा कमी असा भाजलेला बारीक रवा घातला आहे. रवा बारीक घ्यायचा आहे आणि भाजून घ्यायचा. आणि आता हा गाजराच्या पेस्टमध्ये आधी रवा छान असा मिक्स करून घ्यायचा. गाजर पेस्टमध्ये रवा छान मिक्स करून घेतला की आता यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा कप दूध. दूध शक्यतो गरम घालायचं आहे. आता दूध घातल्यानंतर सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर बघा, दूध घातल्यानंतर इथे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. तुम्ही इथे बघू शकता याचा मस्त असा गोळा इथे तयार झाला आहे. आता रवा आपण जरी भाजून घेतलेला असला तरी आता याला आपल्याला थोडीशी वाफ द्यायची आहे. तर बघा, आता सगळं मिश्रण एकसारखं पसरून घ्यायचं. झाकण ठेवून मीडियम गॅसवर 5 मिनिटे वाफ काढायची. तर मीडियम गॅसवरती 5 मिनिटे या मिश्रणाला वाफ काढून घेतली आणि आता तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण मस्त असं तयार आहे. मिश्रण शिजलं आहे की नाही पाहण्यासाठी बघा, हातामध्ये एक गोळा घ्यायचा आणि तो छान अशा पद्धतीने गोल करून बघा. हाताला मिश्रण चिकटत नाही, म्हणजे मिश्रण छान असं शिजलं आहे. तर आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपण 1 चमचा साजूक तूप घालून घेऊया. यामुळे काय होतं, आपल्या रसमलाईला खूप छान अशी चव येते. आणि पाव चमचा वेलची आणि जायफळ पूड घातली आहे. साखर तर आपण आधीच घातली आहे, त्यामुळे आता साखर घालण्याची आवश्यकता नाही. आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता हे मिश्रण थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेऊया. मिश्रण थोडंसं थंड झालं की आता याचे आपल्याला गोळे तयार करायचे आहेत. त्यासाठी हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि आता या मिश्रणाचे आवडीनुसार लहान मोठे असे गोळे तयार करून घ्यायचे. याचे गोळे अगदी पटापट असे तयार होतात. अजिबातही मध्यात कुठेही चीर वगैरे काहीही पडत नाही. तर इथे बघा, अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने याचे मस्त गोल, गरगरीत आणि चकचकीत असे गोळे तयार होतात. अशाच पद्धतीने सर्व मिश्रणाचे गोळे आपण इथे तयार करून घेणार आहोत. तर बघा, सर्व मिश्रणाचे अशा पद्धतीने इथे गोळे तयार करून घेतले. तुम्ही इथे बघू शकता ही जी रसमलाई आहे ना, बघा कापसासारखी मस्त मऊ लुसलुशीत अशी आहे. एकदम मऊ आहे. तोंडात टाकल्याबरोबर विरघळेल इतकी मऊ. तर अशा पद्धतीने सर्व गोळे आता इथे तयार करून घेतले. तोपर्यंत बघा, आता आपलं दूधसुद्धा आटलेलं आहे. आता आपलं दूध आपण अर्धा लिटर ठेवलं होतं ना, त्याचं अर्धं झालेलं आहे आणि छान दाटसर असं दूध झालेलं आहे. तुम्हाला दिसत आहे. आपण रसमलाईचे गोळे करेपर्यंत बाजूच्या गॅसवरती हे दूध आटवण्यासाठी ठेवलं होतं. आता दूध छान आटलं आहे. तर आता यामध्ये मी साखरेऐवजी 2 मोठे चमचे कंडेन्स मिल्क घातलं आहे. कंडेन्स मिल्कमुळे आपल्या या रसाला खूप छान चव आणि रंग येतो. अगदी खवा घातल्यासारखी चव या रसाला येते. पण तुमच्याकडे जर कंडेन्स मिल्क नसेल तर तुम्ही त्याऐवजी साखर टाकू शकता. कंडेन्स मिल्क टाकल्यानंतर मिक्स करून घेतलं. आवडीनुसार काजू आणि बदामाचे काप टाकायचे. सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता या बासुंदीला म्हणजे रसमलाईच्या रसाला फक्त एक उकळी काढून घ्यायची. तर बघा, कंडेन्स मिल्क घातल्यानंतर या बासुंदीला किंवा या रसमलाईच्या रसाला फक्त एक उकळी काढून घेतली
आणि आता सगळ्यात शेवटी यामध्ये पाव चमचा वेलची आणि जायफळ पूड घालून मिक्स करायचं. आणि इथे तयार आहे आपला मस्त सुमधूर छान दाटसर आणि मलाईदार असा रसमलाईचा रस, किंवा याला बासुंदीसुद्धा म्हणू शकता. आता लगेचच रसमलाई आपण सर्व करून घेऊया. तुम्ही बघू शकता आपली जी रसमलाईचा रस आहे तो किती मस्त छान दाटसर आणि क्रीमी असा झाला आहे. आता यामध्ये तयार केलेली गाजराची रसमलाई टाकायची आहे. वरतून सजावटीसाठी थोडेसे बदाम आणि पिस्त्याचे काप. ही रसमलाई चवीला खूप भन्नाट लागते, तोंडात टाकल्याबरोबर विरघळते. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने रेसिपी नक्की ट्राय करा. कशी झाली ती कमेंट्स करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. सिंपल मेजवानी मराठीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा. घंटीचे बटन प्रेस केल्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल.